नमस्कार, मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आता नवरात्र येत आहेत, तर नवरात्रीमध्ये बऱ्याच लेडीज घागरा घालतात किंवा बंधेच्या साड्या वगैरे घालतात। मी आज एक अशीच काइंड ऑफ एक साडी ऑर्डर केली आहे, ज्याच्यामध्ये 3-4 कलर्स अवेलेबल आहेत। ॲक्च्युअली मी ते पार्सल ओपन केलंय आणि मी तुम्हाला साडी दाखवते। त्याच्यामध्ये जे कलर्स अवेलेबल आहेत त्याचे फोटो मी व्हिडिओच्या शेवटला देईल, तर त्यातले तुम्हाला कोणती आवडली तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन वरती स्क्रीनवर मी नंबर देईल, तर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता। साडी बघा अशी गोटापट्टी वर्क मध्ये आलेली आहे, पिंक कलर मध्ये। सिंपल प्रिंटची साडी आहे, एकदम छान अशी, आणि त्याला गोटापट्टीची लेस आहे। हे बघा, पूर्ण दोन्ही साइडच्या ज्या बॉर्डर आहेत ना त्या गोटापट्टी वर्क मध्येच आहेत। आणि एकदम हलकी आहे वजनाला। खूप सुंदर वाटते, छान वाटते। पूर्ण साडी अशीच आहे ऑल ओव्हर। हे बघा, खूप छान त्याचं फिनिशिंग आहे, क्वालिटी खूप छान आहे मटेरियलची। आणि ब्लाउज पीस त्याचा एकदम सिंपल आहे, प्लेन मध्ये बघा। हा कॉटन मध्ये येतो ब्लाउज, आणि त्याच्या एका बाजूला अशी गोटापट्टीची लेस दिली आहे। म्हणजे तुम्ही जर ब्लाउज शिवला तर इथे तुम्हाला जी लेस आहे ती इथे ह्या भागाला येईल अशी इथे, आणि बॅक साइडला येईल। हे बघा, 80 सेंटीमीटर लेंथ येईल ब्लाउज पीसची। तर ह्याच्यामध्ये 3-4 कलर्स आहेत। तर या साडीची प्राइस आहे 900 रुपीज। पूर्ण इंडियामध्ये हे शिपिंग फ्री आहे। खूप छान वाटतं, ह्याच्यामध्ये येलो ग्रीन कलर पण खूप छान वाटेल। मग नवरात्रामध्ये तुम्ही असं जेव्हा पिंक डे असेल किंवा वेगळा कोणता डे असेल तेव्हा असं तुम्ही छान घालू शकता। म्हणजे नवरात्रीमध्ये एक दिवस घागरा असेल, एक दिवस अशी बांधणी मधली छान साडी घातली तुम्ही, तर थोडा वेगळा लुक तुमचा क्रिएट होईल। तर तुम्हाला ही साडी कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा। तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर मी साड्यांचे वेगवेगळ्या शॉपचे व्हिडिओज करत असते किंवा गोल्ड ज्वेलरीचे व्हिडिओज करत असते। ते तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल। त्याच्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा। मी सगळ्यांच्या कमेंट वाचते आणि कमेंटला मी रिप्लायही करते।